त्यांना वॉर्निंग दिली की तुम्ही रास्ता रोको केलेला आहे आणि हे रास्ता रोको करणं चुकीचं आहे, नाईलाजाने आम्हाला बळाचा वापर करावा लागेल हे सांगितलं होतं मी त्यांना. चला ठीक आहे, मला पुढे त्याने भेटू द्या, नंतर मी तुमच्याशी बोलतो, मला भेटू द्या. आपण या ठिकाणी पाहत आहोत की स्वतः मंत्री मंगलप्रभात लोढा या ठिकाणी दाखल झालेले आहेत. सगळ्या कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. ते कार्यकर्ते तशा पद्धतीने रस्त्यावरती उतरून आक्रमक झालेले होते. आंदोलन करण्याचा प्रयत्न खरं तर या ठिकाणी केला जात होता. त्याच्यानंतर आपण पाहत आहोत की स्वतः मंत्री महोदय खरं तर या ठिकाणी आलेले आहेत. कार्यकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. तशा पद्धतीने पोलिसांकडून लाठीचार्ज केला जात असल्याचा आरोप कार्यकर्त्यांकडून केला जात आहे. त्याच्यानंतर पोलिसांशी देखील संवाद साधतील. मात्र आपण पाहत आहोत की या ठिकाणी सगळे कार्यकर्ते जे ते रस्त्यावरती उतरलेले होते आणि कुठेतरी यामुळे मुंबईकर जो आहे तो वेठीस धरला जात होता. मात्र आपण पाहत आहोत की या ठिकाणी ही सगळी परिस्थिती लक्षात घेऊन स्वतः मंगलप्रभात लोढा खरं तर या ठिकाणी आलेले आहेत. पोलिसांशी संवाद त्यांचा खरं तर या ठिकाणी चालू आहे. तशा पद्धतीने पोलिसांनी कारवाई केलेली आहे किंवा पोलिसांचा जो लाठीचार्ज चालू होता त्याच्यानंतर आपण बघतो स्वतः मंगलप्रभात लोढा हे रस्त्यावरती उतरून या ठिकाणी संवाद करण्यासाठी आलेले आपल्याला पाहायला मिळतात. नेमकं या ठिकाणी आता पुढे काय होणार आहे, कार्यकर्त्यांची जी मागणी आहे ती मान्य होते का आणि मंगलप्रभात लोढा सगळ्या कार्यकर्त्यांना नेमकं काय आश्वासन देतात हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे. आणि त्याच्यामुळे बघतो कार्यकर्त्यांची संख्या वाढलेली आहे, कार्यकर्ते आक्रमक आहेत. आता या आक्रमक कार्यकर्त्यांना कशा पद्धतीने त्यांची समजूत काढली जाते हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरामॅन राकेश सह मी रुपाली बडवे, साम टीव्ही, मुंबई. पिंपरी चिंचवडमध्ये महापालिका निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसचे शहराध्यक्ष कैलास कदम यांनी राजीनामा दिला. वैयक्तिक कारणास्तव पद सोडत असल्याचं सांगत त्यांनी आपला राजीनामा KC वेणुगोपाल यांच्याकडे सोपवला. आपण बघतोय हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्यात. भाजपचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी आता पोलिसांशी चर्चा केली. विरोध बांगलादेशामध्ये, त्या विरोधामध्ये पूर्ण भारतामध्ये, पूर्ण विश्वामध्ये एक आक्रोशची लाट आहे. तो त्याप्रमाणे विश्व हिंदू परिषदेने बजरंग दलचे कार्यकर्त्यांना आज इथे आंदोलन केलं होता सकल हिंदू समाजने. ते आंदोलनमध्ये त्यांच्या मनामध्ये होता की शांतताने जाऊन बांगलादेशचे जे इथे कॉन्स्युलेट आहे त्यांच्या हातामध्ये एक प्रतिवेदन द्यायचं की हिंदूची काय भावना आहे, तो त्याने रोखले गेला. त्याच्या प्रतिसादमध्ये आता ते इथे धरणावर बसलेले आहे. मी त्यांच्याशी बोलतो ना, काही काही मार्क काढतो. मला विश्वास आहे की अर्ध्या तासमध्ये मार्क काही निघेल. त्यांचा पोलिसांच्या कारवाईवर सुद्धा आक्षेप आहे. त्यांचं म्हणणं की महिलांवरती चुकीचं वर्तन केलं. मी यावर त्यांच्याशी बोलण्याशिवाय मी यावर काही सांगू शकत नाही. पण आता अर्ध्या तासमध्ये आपण प्रयत्न करू. ते सर्व हा एक राष्ट्रभक्ताची सरकार आहे, राष्ट्रभक्ती लोक आहे. त्यांच्या जे भावना आहे ते सरकारची पण भावना आहे. पण हा भावना कसा एकत्र होऊन त्या विषयामध्ये ते तोडा निघायच्या ते आपण प्रयत्न करू. कार्यकर्त्यांकडून पोलिसांच्या विरोधात सुद्धा घोषणाबाजी करण्यात आली, हे कितपत योग्य आहे? मला तर विचारू द्या. मला तुमच्या समोर प्रवेश केला, मला तर विचारू द्या काय झाला, कसा झाला, नंतर मी तुमच्याशी बोलतो. संध्याकाळच्या वेळी मुंबईमध्ये येऊन रस्त्यावरती रस्ता रोको करणं, मुंबईकरांना वेठी नाही, काय वेटीचं धरणाचं झाला नाही. ते फक्त गेटवर होते, काय असा झाला नाही. ते अननेसेसरी त्यांचे पण ते सकाळपासून इथे आहेत, पण ते पण प्रशंसा केली पाहिजे. शांतताने बसला आहे. आता विश्व हिंदू परिषद बजरंग दलचे लोक नेहमी राष्ट्राबरोबर सोचता, राष्ट्रहिताच्या सोचता, राष्ट्रविरोधी लोकांच्या विरोधामध्ये सोचता. हा मान ठेवून आपण काही मार्क काढावा लागेल. कार्यकर्त्यांचं हेच म्हणणं आहे सर की आम्हाला निवेदन द्यायचं आहे आणि आम्ही ते निवेदन सरकारपर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. मी आता त्यांच्याशी बोलू, नंतर काय तर मला सांगू. ऐसा है, जो बांग्लादेश में हुआ वो केवल भारत में नहीं, सारे विश्व के लोगों ने अंदर उसमें नाराजगी है. और